सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धक्कादायक प्रकार माहिती अधिकार संघटनेचे हेमंत चौगुले यांनी समोर आणलेला आहे। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील जतला जाणारा हा नागज रस्ता आहे। नागज रस्ता आपण पाहू शकतो। हा रस्ता बिजापूर गुहागर मार्गे आहे। एकंदरीत पाहिलं तर कुंभारी या गावामध्ये हे जे एका खाजगी कंपनीने सोलर च्या वीज वाहतूक करणारे जे खांब आहेत हे राज्य सरकारच्या जागेमध्ये अतिक्रमण करत बेकायदेशीरपणे उभा केलेले आहेत। नेमके हेमंत चौगुले यांची काय माहिती आहे आणि त्यांची मागणी काय आहे आणि त्यांचे आरोप काय आहेत आपण जाणून घेऊया। मला सांगा तुमची नेमकी मागणी काय आहे आणि काय आरोप आहेत? नमस्ते। आवादा क्लीन एनर्जी जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे यांच्या माध्यमातून मॅट्रेस गेटिंग कंपनी यांनी जे पोल उभारण्याचं काम केलं आहे, हे पोल उभारण्याचं काम नियमबाह्य पद्धतीने केलंय, बेकायदेशीररित्या केलंय, शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलंय। खरं पाहता ह्या पोल उभारण्यासाठी महावितरणकडून हद निश्चिती करणं गरजेचं होतं। महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून हद निश्चिती करून ते पोल शिफ्टिंगचं काम करणं अपेक्षित होतं। पण जे काय मॅट्रेस गेटिंग कंपनी आहे यांनी नियमबाह्य पद्धतीनं शासनाच्या जागेत ते अतिक्रमण केलंय। आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की हे पोल अतिक्रमण केलं या पोलनी, यांचं पोलचं शिफ्टिंग शेतकऱ्यांच्या बांधात व्हायला पाहिजे व शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं। तालुक्यातल्या बऱ्याचशा गावात हे पोल उभारण्याचं काम सुरू आहे। मॅट्रेस गेटिंग कंपनी हे पोल उभारण्याचं काम करते आणि ज्यांच्यासाठी करते ते आवादा क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे सोलरचं काम करते, सोलर एनर्जी निर्मितीचं काम करते, या कंपनीचं ते हे प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी जो काय सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांनी महावितरणला पत्रही काढलंय की महावितरणने हे अतिक्रमण काढून टाकणं अपेक्षित आहे। महावितरणला पत्र काढलं असताना जतचे जे उपकार्यकारी अभियंता आहे बंडकर यांनी मुख गिळून गप्प आहेत। जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे माळी म्हणून इन्चार्ज आहेत ते मुख गिळून गप्प आहेत। जत प्रांताधिकारी अजय कुमार राष्ट्रे यांनाही निवेदन दिले, त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही। आमचं सरळ म्हणणं आहे की शासकीय जागेत ह्या खाजगी कंपनी अतिक्रमण केलं आहे, हे अतिक्रमण निघणं अपेक्षित आहे व हे पोल शेतकऱ्याच्या बांधात जाऊन शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित आहे। काय हे अधिकारी मुख गिळून गप्पा आहे असं तुम्ही आरोप करताय, काय ह्यांची काय एकमेकाला सहमती आहे? ज्यावेळी हे पोल उभारण्याचं काम चालू होतं त्यावेळी शासकीय प्रोजेक्ट आहे असं सांगून सर्व अधिकाऱ्यांनी वेळ प्रसंगी त्या मॅट्रेस गेटिंग कंपनी व आवादा क्लीन एनर्जी यांनी पोलीस प्रोटेक्शन लावून ते पोल उभारण्याचं काम चालू केलं आहे। पण यावेळी आम्ही वारंवार सांगत होतो की हे पोल उभा करत असताना शासकीय जागेची हद निश्चित होणे गरजेचं आहे। राष्ट्रीय मार्गापासून किती हद नक्की निश्चित झाली पाहिजे, राज्यमार्ग किती आहे, स्थानिक जो मार्ग आहे त्याची हद निश्चिती किती आहे, ही हद निश्चिती करूनच हे पोल उभारण्याचं काम होणं अपेक्षित होतं। पण त्यांनी बेकायदेशीररित्या अमानुष पद्धतीनं हे काम केलंय, याच्यावर नियमबाह्य पद्धतीनं काम केलं म्हणून यांच्यावर तक्रार होणं अपेक्षित आहे। आम्ही ती तक्रार केली आहे, यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून हा जो काय पोल शिफ्टिंगचं काम आहे थांबवून या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी आमची विनंती आहे। त्यांनी जर मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? प्रांताधिकारी अजय कुमार राष्ट्रे असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माळी असतील व महावितरणचे बंडकर असतील यांनी जर हे काम थांबवलं नाही तर येत्या 8 ते 10 दिवसात आम्ही प्रांताधिकारी कार्यालय यांच्यापुढे आमरण उपोषणास बसणार आहोत। नक्कीच आपण पाहू शकता या शासनाच्या बेकायदेशीर जागेमध्ये हे जे डाम उभा केलेले आहेत हे ताबडतोब काम थांबवावं अशी मागणी हेमंत चौगुले यांनी केलेली आहे। अन्यथा आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। या संदर्भात लवकरच या जे 8-10 गावं आहेत त्या गावातल्या सर्व ग्रामस्थांना एकत्र करून हे आंदोलन उभा करणार असल्याचे माहिती हेमंत चौगुले यांनी दिलेली आहे। आता राज्य सरकार काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।